श्री स्वामी समर्थ. मकर राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील का? आर्थिक बाबतीत स्थैर्य आणि लाभाचे योग निर्माण होतील का? कुटुंबातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडतील का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे? आणि या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात अशी कोणती संधी येणार आहे का, जी भविष्यात मोठा बदल घडवू शकते? चला तर पाहूया मकर राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ, जबाबदाऱ्यांमध्ये वाढ आणि प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमची शिस्तबद्ध वृत्ती, संयम आणि दूरदृष्टी तुम्हाला अनेक अडचणींवर मात करण्यास मदत करेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. काही गोष्टींमध्ये अपेक्षेपेक्षा उशीर होऊ शकतो, परंतु शेवटी परिणाम तुमच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. या पंधरवड्यात घेतलेले व्यावहारिक निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने पुढे जात राहणे हेच तुमच्या यशाचे मुख्य रहस्य ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा पंधरवडा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून अधिक जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेले एखादे काम पूर्ण होऊ शकते. काही व्यक्तींना पदोन्नती, विभाग बदल किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विस्तार आणि नियोजनाचा राहील. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. एखादा मोठा व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचू शकतो. विशेष म्हणजे जुन्या संपर्कांमधून नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. उद्योग, बांधकाम, जमीन, वित्तीय क्षेत्र किंवा व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होऊ शकतो. मात्र प्रत्येक करार किंवा व्यवहार नीट तपासूनच अंतिम निर्णय घ्या. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा स्थिरता आणि हळूहळू वाढ घेऊन येऊ शकतो. उत्पन्नाचे स्रोत मजबूत होतील. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत घेतलेले काही जुने निर्णय आता फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे या काळात मालमत्ता, जमीन, घर किंवा वाहनासंबंधी महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत चांगली वाढ होईल आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षितता मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात जबाबदाऱ्या वाढल्या तरी समाधान मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या मतांना महत्त्व देतील. घरातील काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या सल्ल्याने घेतले जाऊ शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध सुधारतील. काही व्यक्तींना घराच्या सजावटीसाठी किंवा नूतनीकरणासाठी खर्च करावा लागू शकतो. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील आणि घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या काळात स्थैर्य आणि समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात गंभीर चर्चा होऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा राहू शकतो. जोडीदाराच्या सहकार्यामुळे अनेक अडचणी सोप्या होतील. काही जोडपी एकत्रितपणे आर्थिक किंवा कौटुंबिक नियोजन करू शकतात. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. मात्र कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला वेळ देणे विसरू नका. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यतः ठीक राहील, परंतु कामाच्या वाढत्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. काही व्यक्तींना गुडघे, सांधे, पाठ किंवा स्नायूंशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. या पंधरवड्यात नियमित व्यायाम, चालणे आणि योग यांचा मोठा फायदा होईल. आहारामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक राहील. पुरेशी झोप घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार उपयुक्त ठरतील. आरोग्याकडे वेळेवर लक्ष दिल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत आणि सातत्य यांचा राहील. अभ्यासात अपेक्षित यश मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, परंतु त्या प्रयत्नांचे फळ नक्की मिळू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. विशेष म्हणजे या काळात विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढेल. तांत्रिक शिक्षण, व्यवस्थापन, वाणिज्य किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास यामुळे अपेक्षित ध्येय गाठणे शक्य होईल. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र.
सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा आदर करतील. एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामामुळे समाजात चांगली प्रतिमा निर्माण होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढू शकतो. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येऊ शकतो. धार्मिक कार्यांमुळे मानसिक शांती मिळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने आत्मिक समाधान लाभेल. प्रवास आणि नवीन संधी. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा व्यवसायासाठी महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्यातून लाभदायक संधी मिळू शकतात. काही व्यक्तींना नवीन व्यवसाय, नवीन प्रकल्प किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेली योजना प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ येऊ शकते. योग्य निर्णय घेतल्यास हा काळ भविष्यासाठी मजबूत पाया तयार करणारा ठरेल. उपाय. दर शनिवारी भगवान शनिदेवाची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. कोणत्याही कामात शॉर्टकटचा मार्ग निवडू नका. संयम आणि शिस्त कायम ठेवा. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा. एकूण हा पंधरवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ, आर्थिक स्थैर्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये यश मिळवून देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात समाधान आणि सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि योग्य काळजी महत्त्वाची ठरेल. तुमची शिस्त, चिकाटी आणि संयम यांच्या जोरावर हा पंधरवडा अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. धन्यवाद.